श्री गुरुचरित्र अध्याय 3. मागील अध्यायात गुरुमहिमा ऐकल्यावर नामधारक सिद्धयोगींना विनंती करतो, मी आपला दास होऊ इच्छितो. सिद्ध त्याला श्री गुरुचरित्र दाखवत म्हणतात, या ग्रंथाच्या श्रवणाने भक्ताचे मनोरथ पूर्ण होतात, ज्ञान ऐश्वर्य सुख लाभते. सप्ताह पारायणाने निपुत्रिकेला पुत्र होतो, रोग ग्रहपीडा व महापातकाचे निवारण होते, आयुष्य आरोग्य व सद्बुद्धी प्राप्त होते. हे ऐकून नामधारक म्हणतो, मला श्री गुरूंचं चरित्र ऐकवा. तेव्हा सिद्ध सांगतात, भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी 10 अवतार घेतले. ती गोष्ट अशी की अंबरीश ब्राह्मण एकादशीचे व्रत करून अखंड हरिचिंतन करीत असे. त्याची परीक्षा घेण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला त्याच्या घरी आले. स्नानासाठी नदीवर गेले, पण वेळेत परतले नाहीत. व्रतभंग टाळण्यासाठी अंबरीशाने केवळ तीर्थ घेतले. तेवढ्यात दुर्वास ऋषी आले आणि क्रोधाने शाप दिला, तू सर्व योनींमध्ये जन्म घेशील. भक्ताची अवस्था पाहून स्वयं भगवान विष्णू प्रकट झाले व म्हणाले, भक्ताचे रक्षण करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. हा शाप मी स्वतः भोगीन. तेव्हा दुर्वास म्हणाले, हे प्रभू, तू परोपकारासाठी 10 अवतार घे. म्हणूनच विष्णूंनी मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध असे 9 अवतार घेतले आणि भविष्यात कल्की हा 10वा अवतार होईल. ही कथा आपल्याला शिकवते, सच्ची भक्ती नम्रता संयम आणि अहंकाराचा त्याग केला तर ईश्वर स्वतः आपल्या रक्षणासाठी धावून येतात. अशाच प्रकारच्या दत्त महाराजांवरील भक्तिमय व्हिडिओसाठी फॉलो करा. Download ShareChat.